जळगाव शहरातील अनेक वीज ग्राहकांना गेल्या महिन्यात नेहमीपेक्षा प्रचंड वाढीव वीज बिले आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या वाढीव विलंबाबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी नागरिक महावितरण कार्यालयात चक्रा मारत आहेत. मात्र तिथे त्यांना केवळ मनस्ताप सहन करावा लागत आहे अशी नागरिकांकडून ओरड उठत आहे. पाहायचा सविस्तर व्हिडिओ वृत्तांत. 11 साडे 11 झाले आतापर्यंत या ठिकाणी महावितरणचे कुठलाही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही आहे. दादा काय सांगाल, तुम्ही कुठल्या एरियामधले आहेत, काय नाव आहे तुमचं आणि तुमची समस्या काय आहे? या ठिकाणी तुम्ही महावितरण कार्यालयामध्ये आलेले आहेत, तुमची काय अडचण आहे? मी श्याम राठोड, गणपतीनगर पिंपरामध्ये राहतो. मला माझी तक्रार अशी आहे की माझं जे रेग्युलर बिल यायचं त्यापेक्षा दुप्पटीनं बिल आलेलं आहे. तर मी तक्रार करण्यासाठी तिथे गेलो होतो हुडको स्टेशनला. त्यांनी सांगितलं की तुम्ही कोंबडी बाजारच्या ऑफिसला जा. मग कोंबडीच्या बाजारला मी 9:15 वाजे ऑफिसला आलो. तिथं आल्यानंतर पाहतो मी कार्यालयामध्ये हे तिकडे पाठवतात, तो साहेब म्हणतो ते त्यांच्याकडे जा, आणि कार्यालयामध्ये साहेब अवेलेबल नाही. आत्ता 11 वाजलेले आहे. या रोजी या शनी त्या टेबलला कोणते साहेब नाही आहे. मग अशा वेळेस कोणाकडे तक्रार करायची आणि कोणाला बोलायचं? माझं जे वाढीव बिल आलेलं आहे त्या संदर्भात मला विचारणा करायची आहे. म्हणजे तुम्हाला अजून कुठलाही अधिकारी भेटलेला नाही भेटलेले. इतरांना विचारायचं काय माहिती भेटली तुम्हाला? ते म्हणताय की ते साहेब बाहेर गेले, ते साहेब येणार आहे असं सांगताय. काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी आला, काय समस्या आहे तुमची, काय मागणी आहे? माझी एक समस्या आहे. गेल्या 2-3 महिन्यापासून मी 400-500 आता जून महिन्याचं स्वतः मी बिल भरायचं. मे जूनचं स्वतः 500 रुपये भरलेले आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की 14 दिवसाचं बिल तुमचं 11,000 रुपये आलेलं आहे. म्हणजे इतकं बिल येण्याचं कारण त्यांना विचारलं नाही तुम्ही? ते म्हणे तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिक फिटिंगचा काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा जे मीटर असेल त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल. आणि या बिलमध्ये जे बिल आलेले म्हणे 11,000 रुपये, याच्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही, काही सोल्युशन निघू शकत नाही. हे भरावंच लागणार आहे म्हणे तुम्हाला. नाही तर मग तुम्ही चेक करून घ्या म्हणे तुमची लाईट बिल वगैरे, आम्ही त्यावर काहीच करू शकत नाही म्हणे. चेक कुठं करायचं? तुम्ही महावितरण कर्मचारी आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. आम्ही ग्राहक कुठे यायचं हे प्रशासन ते उलट्यांना थोडं तणका फणकीमध्ये बोलत होते. आम्ही थोडं विचारत होते त्यांना तर आम्हाला काही सोल्युशन आहे का, काही कमी जास्त होईल का? मीटर आणून बसवले, ते काय आम्ही आणून बसवले नाही. विषय यांचा आहे की दोष आता 3 वर्ष 4 वर्ष त्यांनी नवीन मीटर बसवले तेव्हापासून प्रॉब्लेम यायला लागले. आता ज्यावेळेस यांनी स्मार्ट मीटर निर्माण केले त्यावेळेस कसं काय प्रॉब्लेम निर्माण झाला? जे अगोदर जुने मीटर होते त्यात काही प्रॉब्लेम यायचा नाही, त्यात वाढीव बिल यायचं नाही. आता नवीन यांनी स्मार्ट मीटर आणला त्यावेळेस पासून सुरुवात प्रॉब्लेम झाली. आणि हे प्रॉब्लेम सर्वांना आहे, पण काही बिचारे गरीब लोक ते आवाज उठत नाहीये. आणि संबंधित जिथं कार्यालयामध्ये यावा तर अधिकारी ठिकाणावर नसतो. आम्ही आमचा रोजगार बुडून इथं मागणीसाठी आलेलो आहे. तुमची काही असे काही मागणी जर पूर्ण नाही झाली तर काही पुढे काही पवित्र घेणार आहे का? काही नाही, मग आता शेवटी आम्हाला ग्राहक मंच तक्रार करावं लागेल. मावशी काय सांगाल, तुम्ही महावितरण कार्यालयामध्ये आलेले आहेत, काय समस्या आहे तुमची? माझी एकच समस्या आहे दादा. मी तिथं आता विचारलं, हरी विठ्ठल नगरला राहते मी. त्यांनी सांगितलं त्या साहेबांना भेटा. ते भेटले, ते मला त्यांना मी बिल दाखवलं. बिल त्यांनी एकच सांगितलं, तुम्ही तेवढी रीडिंग वापरलेली आहे म्हणे उन्हाळ्यामध्ये, म्हणून तुम्हाला एवढं बिल आलेलं आहे म्हणे. आम्ही काहीच करू शकत नाही म्हणे, जे बिल आहे ते तुम्हाला द्यावाच लागेल म्हणे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही अधिकारी व्यवस्थित उत्तर देत नाही? नाही, मी एकच अधिकाऱ्याला भेटले. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळाली? दिली, त्यांनीच दिली माहिती. जे काही विभाग होता हरी विठ्ठल नगरचा, ते सर होते, त्यांचं तर काही मला नाव माहिती नाही, पण त्यांनी मला सांगितलं. म्हटलं दादा हे 6-6 हजार रुपये बिल मी पहिलं माझ्या 1000च्या आत दिले यायचं. म्हटलं आम्ही हातमजुरी लोक आहे आणि तुम्ही दर महिन्याला सारखं बिल काढलं. मी मागच्या महिन्याचं बिल सुद्धा भरल्या गेलं नाही माझ्याकडनं. ते 6,000 रुपये आलं आणि या चालू महिन्याचं 6,000 रुपये, असे 12,190 रुपये बिल येले मला. म्हटलं हो, 2 महिन्याचं. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? बिल भरावं लागेल? हा, भरावाच लागेल म्हणे. आम्ही काहीच नाही, तेवढी रीडिंग वापरली तेवढी तुम्ही ते भरू एवढं उत्तर दिलं. बिल नाही भरायचं त्यांनी काही सांगितलं? बिल नाही भरायचं काय? नाही, ते काहीच बोलले नाही. बिल भरावं लागेल म्हणे, जे आहे ते भरावंच लागेल. तुमचं नाव?